नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे। येत्या 2 महिन्यात काम पूर्ण होणार आहे। राजकोटमधील पुतळा काही महिन्यांपूर्वी कोसळला होता। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरेंची शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, पक्षातील गळती थांबवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन। वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले। सलाईनपेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, तर थोडे दिवस आराम करा, नाहीतर परत उपोषणाला बसाल, हाकेंचा सल्ला। साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बाळासाहेब पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। कारखान्याचे स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील, बाळासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीची बैठक। कोरटकरवर कठोर कारवाई झाली पाहिजे, बैठकीत मागणी। कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप आहे। पंढरपूरमध्ये समिती बरखास्तीच्या मागणीसाठी विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीत वाल्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विठ्ठल मंदिराच्या देवस्थान समितीमधील ठेकेदारी रद्द करण्याची मागणी आहे। पिंपरीमधील इंद्रायणी नदी लवकरच स्वच्छ होणार आहे। नदी स्वच्छतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यास सुरुवात, तर उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा। शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्यातून 2 आणि निरा डाव्या कालव्यामधून 2 आवर्तनं देण्यात येणार आहेत। खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतला हा निर्णय। वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर पाणी टंचाई विरोधात महिला आक्रमक। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हजर नसल्यानं महिलांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। मोपे गावात पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती। पुण्याच्या पुरंदरमधील पिंगोरी गावामध्ये जय गणेश जयसालगर जलाशयामधील गाळ काढला जाणार आहे। जलाशयामधील गाळ काढण्याचं काम पाणी फाउंडेशननं हाती घेतलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा आराखडा रखडलाय। 5 तालुक्यामधील टंचाई आराखड्यावर आमदारांच्या सह्या नसल्यानं आराखडा रखडलाय। ऊस गाळपाचा हंगाम बंद होत असल्यानं ट्रॉली पोहोचवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घाई। ऊसाची ट्रॉली ट्रॅक्टरऐवजी माणसांनीच ओढत नेली आहे कारखान्यावर। आणि सांगलीच्या कडेगावमधल्या बाजेगावातून हा प्रकार आहे। बुलढाण्यात शेतकऱ्यांना धान्याचे पैसे मिळेना। जिल्ह्यातील 21,000वर शेतकरी योजनेपासून वंचित आहेत। मालेगाव तालुक्यामधील दाभाडी, सनवंतगाव, वजीरखेड या परिसरामध्ये रानडुकरांचा आहे दोष। नागरिकांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते। हिंगोलीत वातावरण चांगलं असल्यानं उन्हाळी भुईमुगाचं पीक बहरलंय। यावर्षी भुईमुगाला चांगला दर मिळेल, शेतकऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा। परभणीत हरभरा काढणी अंतिम टप्प्यामध्ये मजुरांच्या सह्यानं शेतामधील हरभरा काढला जातोय। यंदाच्या हरभऱ्यावर शेतकऱ्यांची मदार। लातूर महानगरपालिकेच्या नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी येत असल्यानं नागरिक चिंतेत। मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचं मनपाचं म्हणणं आहे। गुंड गजामार्डेला न्यायालयीन कोठडी, तर इतर 3 जणांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई। लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी इथं भीषण अपघात। धावत्या बससमोर दुचाकी आल्यानं बस उलटली आहे। बसमध्ये तब्बल 42 प्रवासी होते। 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकामध्ये कोतकर बंधूंवर प्राणघातक हल्ला। कोतकर बंधू किराणा दुकानामध्ये असतानाच 19 ते 20 जणांनी हल्ला केलाय। या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पालघरच्या खानपाडा परिसरामध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकला आग। चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं अनर्थ टळलाय। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरूच आहे। दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। जीन्स फॅक्टरीत काम करू नको असं म्हणत एका तरुणाला त्याच्याच सहकारी कामगारांकडून लाटण्यानं आणि दगडानं मारहाण। उल्हासनगरमधली ही घटना आहे। मारहाण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। बदलापूरमध्ये 2 गटात तुफान राडा। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही।
पुण्यातल्या राजगड तालुक्यामधील एका तरुणानं सोशल मीडियावर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद. संतप्त हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घरावर आणि धार्मिक प्रार्थनास्थळावर दगडफेक. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुण्याच्या राजगडमधील साखर गावामध्ये धार्मिक स्थळाच्या तोडफोड प्रकरणी 17 जण ताब्यात आहेत. 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या शिरोडमध्ये विम्याच्या पैशासाठी पत्नीकडून पतीची हत्या. पतीच्या हत्येत मुलीचाही साथ होते आणि पती आणि पत्नी तसंच मुलासह अन्य एकाला कवठे महाकाळमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आता दरोडेखोरांनाच पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. डीसीपी शिवाजी पवार जखमी झालेले आहेत, तर स्वर संरक्षणासाठी डीसीपी शिवाजी सावंत पवारांनी दरोडेखोरांवरतीच झाडल्या 2 गोळ्या. नाशिकमध्ये 2 दुचाकींची एकमेकांना धडक. अपघातामध्ये जावई सासराचा मृत्यू झालाय. नाशिक पुणे महामार्गावरील चेहडीजवळची ही घटना आहे. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत महाकाय रानगव्याचा मुक्त संचार. रानगव्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अकोला शहरामधील गवळीपुरा भागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्राला आग लागली. या घटनेत विद्युत रोहित्र पूर्णपणे जळून खाक झालंय. त्यामुळे गवळीपुरा या परिसरामधील विद्युत पुरवठा काही तास खंडित झालाय. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन. गंगा नदी डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या, संजय देशमुखांची मागणी आहे. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं तीव्र आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत तसंच महानगरपालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंचे शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन. निवडणुकीपूर्वी महायुतीनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता आश्वासन पूर्ण न केल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा आहे. वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेचं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आहे. नाशिकच्या येवल्यात विविध मागण्यांसाठी काँग्रेस, सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक. येवला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन. अकोल्यात काँग्रेसचं धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी. वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. सुरवडे गावातील 40 मुलांना गुडघ्यावर चालवल्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक. धुळे आदिवासी विभागाच्या कार्यालयामध्ये आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचा ठिय्या. महागाई वाढल्यानं डीबीटीद्वारे मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध अनुयायांचं आंदोलन. महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, बौद्ध महासमुदायाची मागणी आहे. बेळगावात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. ओबीसींची जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अतिक्रमण विरोधी मोहीम. प्रशासनाकडून अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आलंय. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. हिंगोली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार. ग्रामीण भागातले प्रश्न प्रलंबित असताना जिल्हा परिषदेच्या इमारत आणि निवासस्थानावर कोट्यवधींचा निधी खर्च केल्याचा आरोप आहे. जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. मार्चच्या पहिल्या दिवसापासून नाशिक शहरातील तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात. कमाल तापमानानं 35.4 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय. तापमान वाढीमुळे नाशिककर हैराण. जळगावच्या चाळीसगाव शहराचा पारा 36.5 अंशांवर. एकाच दिवसामध्ये तापमानात 2 अंशांनं वाढ झाली. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. जळगावच्या चाळीसगावमधील काही भागात संध्याकाळच्या वेळेस दुर्गंधीयुक्त धुराचं वातावरण. वृद्धांसह बालकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पालिका प्रशासनानं यात त्वरित लक्ष देण्याची मागणी होते.